चलो कमान आले का सगळे पोरांनो? राजमुद्रा ऑनलाईनचा आपला हा प्लॅटफॉर्म, ए ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म असं आपण बोलतो. काय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत या पहिल्या आणि दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या. आज तिसरी बॅच, कालपासून आपल्या तिसऱ्या बॅचची ही सुरुवात झाली. त्या अनुषंगानं जी व्याख्यानमाला सुरू झाली आपली, डिकोडिंग न्यू पॅटर्न अँड न्यू सिलेबस ऑफ महाराष्ट्र पब्लिक MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, जे काही राज्यसेवेचा. कालही काही महत्वाचे बदल झाले, त्याच्यावर आपण नंतर बोलूया. आता काल जेव्हा आपण बोललो तेव्हा मी हे सांगितलं तुम्हाला की बदल नेमका कोणते झाले. सीसेटचा एक सांगितला होता आणि एक लेखी परीक्षेचा एक, आणि त्याच्यानंतर आणखीन मग तुम्हाला हे सांगितले की लेखी परीक्षेच्या बदलाला सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये काय क्वालिटी लागतं. व्हेरी इंटरेस्टिंग. काल 2 गर्ल स्टुडंटनी येणार त्या याच्या नोट्स काढून मला पाठवल्या. छान वाटलं मला, त्यांनी नोट्स काढून पाठवल्या कालच्या व्याख्यानाच्या. म्हणजे याचा काय थोडक्यात किंवा क्रक्स कळाला, सर्वांनाच कळाला क्रक्स. हॅपी, छान वाटलं मला, मी आनंदी झालो. आज दुसरा पाठ, पुढचा पाठ आज आणि उद्या आपण हे घेऊ. परीक्षेची नेमकं काय आहे हे एकदा स्लाइड बघा व्यवस्थित. MPSC नवीन पॅटर्न, संरचना काय आहे, म्हणजे परीक्षा पद्धती नेमकी कशी असेल. आज एक बुलढाण्यावरून पालक भेटायला आले, ते बोलले की आम्हाला हे माहित नाही की परीक्षा नेमकी कशी आहे, नेमका काय परिस्थिती. मी बोललो आज संध्याकाळचे व्याख्यान बघा. म्हणून म्हणाले की आज आपण काय करणार आहे, परीक्षा ची संरचना काय आहे आणि अभ्यास कसा केला पाहिजे, या दोन्ही गोष्टी. राईट. पहिले संरचना समजून. संरचनेमध्ये ढोबळ मानाने 3 मुद्दे तुम्हाला मी सांगतो. एक, पहिला मुद्दा म्हणजे पूर्व परीक्षा, दुसरा मुद्दा मुख्य परीक्षा, तिसरा मुद्दा मुलाखत. पहिला, दुसरा, तिसरा मुद्दा मुलाखतीचा, तिसरा मुद्दा मुलाखतीचा. राईट. हे 3. तर मग आज आपण हे सगळं व्यवस्थित बघणार आहे. पूर्व परीक्षा नेमकी काय आहे, कोणते पेपर्स आहेत, सगळी ओळख करून देतो आज मी तुम्हाला पोरांनो, पूर्व आणि मुख्य परीक्षेची. राईट. येऊ पुढे. चलो आता याच्यामध्ये नेमकं काय काय आहे. मी आज तुम्हाला असं सांगणार आहे फ्रेंड्स, की जसं काही तुम्हाला काहीच माहिती नाही असंच सांगणार आहे मी आज. एवढी तुम्हाला व्यवस्थित परीक्षा. राईट. बघा मी काय बोललो, किती टप्पे असणार आहेत, 3 टप्पे असणार आहेत. 3 टप्पे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेची नेमकी संरचना काय आहे. पूर्व परीक्षा ही 400 गुणांची असते. त्याच्या म्हणजे GS चा पेपर, ज्याला आपण सामान्य अध्ययनाचा पेपर म्हणतो, जनरल स्टडीज, तो एक पेपर असतो. दुसरा पेपर असतो CSAT, त्याला आपण नागरी सेवा आकलन चाचणी असं शुद्ध मराठीत म्हणतो. हे 2 पेपर आहेत प्रिलिम्स. GS च्या पेपर मध्ये काय आहे नेमकं बघा, इथं स्लाइड वर दिलंय मी तुम्हाला. काय दिलंय या स्लाइड वर दिलंय, हे बघा मी अंडरलाईन करतो याला. 100 प्रश्न, 200 मार्क्स, म्हणजे सामान्य अध्ययनाचा एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कला आहे. मग या सामान्य अध्ययनाच्या जनरल स्टडीजच्या पहिल्या पेपरमध्ये कशा कशाचा समावेश होतो, विषय कोणते आहेत. 1 चालू घडामोडी, 2 इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान तिथे डबल आलं, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण. हे सगळं इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण, हे सगळं सामान्य चालू घडामोडी.
तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का फ्रेंड्स, की हे जे विषय आहेत ना, हे 5-6 विषय 7 विषय, हे महाराष्ट्रामध्ये सगळ्या परीक्षांना सारखे आहेत. एवढंच नव्हे तर भारतामध्ये सर्व परीक्षांना सारखे आहेत. बघा तुम्ही, म्हणून मी म्हणत असतो आपण मोठं वर्तुळ काढायचं. आपण राज्यसेवेचा अभ्यास करायला गेलं की त्याच्यामध्ये बाकी सगळ्या परीक्षांचा अभ्यास होतच असतो. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारलं कंबाईनची बॅच का नाही करत, हे नाही करत. मी बोललो तसं नाही, माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही राज्यसेवा केली की त्याचं सगळं होणार. इव्हन पोरांनो, आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न असा आला की ते जर केलं तर तुम्ही युपीएससीचं सुद्धा तुमचं प्रॉपर वॉर्मअप होणार. काल एका विद्यार्थी मित्रांना व्याख्यानामध्ये प्रश्न विचारला होता कालच्या, युपीएससी एमपीएससी केलं तर युपीएससी होईल का? थोडासा एक बदल सांगतो, होईल, पण युपीएससी मध्ये यशवंतांची संख्या जी महाराष्ट्रातील आहे ते इंग्रजी भाषेशी जास्त संबंधित असते पोरांना. त्याच्यामुळे निर्णय घेताना व्यवस्थित घ्या, बरोबर. पण कमिंग टू आवर पॉइंट, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्याच्यानंतर चालू घडामोडी, हे सगळ्याला सगळे जे राज्यसेवा पूर्व परीक्षेला विषय आहेत ते महाराष्ट्रामध्ये सर्व परीक्षांना आहेत, इव्हन युपीएससीला सुद्धा आहे. क्लिअर? हा पहिला पेपर. कितवा पेपर? हा पहिला पेपर. दुसरा पेपर कशाचा? सीसॅट. जीएस मध्ये 100 प्रश्न 200 मार्क, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क. सीसॅट मध्ये थोडस वेगळं आहे, 80 प्रश्न 200 मार्क, म्हणजे सीसॅटचा एक प्रश्न तुम्हाला 2.5 मार्कला असतो. नवीन घडामोड तर तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं सीसॅटचा पेपर हा पात्रता निकषाशी संबंधित केला आहे. म्हणजे काय? या पेपरमध्ये तुम्हाला 33% मार्क मिळायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे सीसॅटच्या पेपरमध्ये. नाही मिळाले तर मग पुढे काहीच होणार. एकदम सिंपल, क्लिअर. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना वाटते सीसॅट क्वालिफाय झाला म्हणजे सोपा झाला. नाही, युपीएससीचे पेपर बघा, तिथं क्वालिफाय असतो हा पेपर, खूपच वेगळ्या पद्धतीचा. कमिंग टू आवर पॉइंट, सीसॅट 80 प्रश्न 200 मार्क, 2.5 मार्कला एक प्रश्न. इथं 33% म्हणालो, 33 नाही, 33%. 33 गुण नाही, 33%. म्हणजे तुम्हाला 66 मार्क्स यायलाच पाहिजे किमान. पात्रता निकषाशी संबंधित आहे सीसॅटचा पेपर. आता ओके, कमिंग टू आवर पॉइंट, सीसॅट मध्ये काय काय विचारलं जातं तुम्हाला? आकलन, संवाद कौशल्य, तार्किक व विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता, सामान्य मानसिक क्षमता, संख्या क्षमता म्हणजे गणित, इंग्रजी भाषा, आकलन कौशल्य, हे सगळं सीसॅट मध्ये आलं. जे फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? हा पेपर आता जसं युपीएससीनं कंपोजिशन ठेवलं याचं, तसंच आपण हे अपेक्षित करतोय. सीसॅट क्वालिफाय झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा आणखीन तरी एकही पेपर झालेला नाही. आता कळेल 21 ऑगस्टला जेव्हा पिटारा उघडेल. सध्या आपण हे जे प्रेझेंटेशन तयार केलं हे युपीएससीच्या अझम्पशनवर आहे सीसॅटच्या पेपरचे. पण मार्क एवढेच असतात, प्रश्न एवढेच असतात, बरोबर. आपण पूर्व परीक्षा आता बाजूला ठेवू का? काय आहे पूर्ण परीक्षेची संरचना? काय? प्रिलिम्स, मेन्स, इंटर. त्याच्यामध्ये परत पूर्व परीक्षा 2 पेपर, पहिला दुसरा, पहिला जीएसचा, दुसरा सीसॅटचा. पहिल्यामध्ये 100 प्रश्न 200 मार्क, म्हणजे 2 मार्कला एक प्रश्न. दुसऱ्यामध्ये 80 प्रश्न 200 मार्क, म्हणजे 2.5 मार्कला एक प्रश्न. पहिल्यातला सिलेबस सांगितला, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी, पर्यावरण.
आणि सीसेट मध्ये हे बाकीच्या गोष्टी कॉम्प्रेन्शन असू द्यात, सीन अनसीन, म्हणजे हे सगळं आलं त्याच्यामध्ये, गणित बुद्धिमत्तेच्या पार्ट्स आले. हे पूर्व परीक्षा. इथं तुम्हाला महत्वाची गोष्ट, सीसेटचा पेपर हा पात्रता निकषाशी संबंधित आहे. हे जे क्लिअर, हे झाली आपली पूर्व परीक्षा. तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला पात्र होता. राईट. बघूया मुख्य परीक्षेमध्ये आता काय काय आहे. हे बघा, आता आयोगानं जो सिलेबस टाकला त्याच्यामधल्या ह्या काही महत्वाच्या गोष्टी परत सांगतो. आता याच्याही काही मेन्स झाली का, लेखी मेन्स झाली का नाही, त्याला तर आता कदाचित किंबहुना वर्षाचा कालावधी असेल. पण युपीएससीचं पॅटर्न जशाला तसं आलं म्हणल्यावर आपल्याला एक अंदाज आला की त्याच्यात नेमकं काय असणार आहे. राईट. बघा काय असणार आहे, मेन्स कशी असणार आहे, थोडक्यात मेन्स कशी असणार आहे, थोडक्यात एका स्लाइडवर सांगितलं पूर्व मी तुम्हाला मेन्स कशी असणार आहे. याचे 4 कप्पे केले आपण. एसे, 2 जीएस, 3 ऑप्शनल, 4 भाषा विषय, 1 2 3 4 ही मेन्स आहे तुमची. थोडक्यात सांगितलं 1750 मार्कची भाषा विषय वगळून. ते भाषा विषय का वगळले ते सांगतो मी तुम्हाला. पहिले सिस्टमॅटिक मेन्स आता लिखित स्वरूपात आहे. त्याचे आपण 4 कप्पे केले. पहिला कप्पा निबंधाचा पेपर, दुसरा कप्पा सामान्य अध्ययनाचे पेपर 4, तिसरा कप्पा एक ऑप्शनल घ्यावा लागेल तुम्हाला, आणि चौथा कप्पा अनिवार्य विषय भाषा मराठी आणि इंग्लिश याचा. हे 4 कप्पे आहेत. याच्यापैकी जो चौथा कप्पा मी तुम्हाला सांगितला, कोणता, भाषा विषयाचा जो कप्पा आहे ना, तो क्वालिफाय आहे. तो क्वालिफाय आहे. देखिए हम आपको दिखाते हैं. क्वालिफाय आहे तिथं. चला ते चौथा कॉलम आपण एकदा वाचून घेऊया. भाषा विषय, एकूण पेपर 2, मराठी इंग्लिश. राईट. प्रत्येक पेपरला 3 तास भाषा विषयाचा. पहिले हे घेऊ आपण, चौथा टप्पा पहिले घेऊ. विषय इंग्रजी आणि मराठी भाषा. अत्यंत महत्वाची गोष्ट, हे विषय फक्त पात्रता निकषाशी संबंधित आहेत. 25% गुण आवश्यक. म्हणजे काय, याचा थेट अर्थ असा होतो, तुम्हाला मराठीला 300 पैकी 25% म्हणजे 75 मार्क यायला पाहिजे. 300 पैकी 75. इंग्रजीला 300 पैकी 75 यायला पाहिजे. नाही आले तर तुम्ही त्या पद्धतीतून अपात्र झाला. पात्रता निकषाशी संबंधित म्हणजे तुम्ही तो विषय क्वालिफाय व्हायलाच पाहिजे. यू मस्ट हॅव 75 मार्क्स आउट ऑफ 300 इन मराठी अँड इन इंग्लिश. इफ नॉट देन देर इज नो यूज ऑफ इट. क्वालिफाय पेपर आहे तो. पण घाबरण्याची कारण नाही. जनरली 25% मार्क आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये येतच असतात. पण येतच असतात म्हणून गृहीत धरूनही चालेल का? गृहीत धरूनही चालणार नाही. गृहीत धरूनही चालणार नाही आणि भीती ठेवूनही चालणार नाही. तर त्याला प्रॉपर वेळ दिला पाहिजे. त्याच्यात काय असते, युपीएससीच्या परीक्षेचा विचार केला तर हे जसं आपलं काही ग्रामर असते, वेगळा एक निबंध असतो. हा निबंधाचा पेपर नाही, दुसरा निबंध असतो. ट्रान्सलेशन असते, आकलन असते, काही वैविध्यपूर्ण पेपर असतो. जर आपण युपीएससीचा पेपर बघितला तर लक्षात. पण हा चौथा कप्पा म्हणजे भाषा विषय, मराठी आणि इंग्रजी भाषा, हा पेपर तुम्हाला 25% मार्क घ्यावेच लागतात. म्हणजे 100 पैकी
300 पैकी 75 मार्क येणे गरजेचे. 25 25 25. क्लिअर झाला हा चौथा कप्पा. आता मी तुम्हाला पहिला कप्पा घेतो निबंधाचा. UPSCच्या निबंधाच्या पेपरची संरचना पाहिली तर तुम्हाला 2 निबंध लिहायचे असतात. 2 निबंध. आपण असं समजू की आपल्याला 2 निबंध येणार. तर त्या 2 निबंधाच्या याला तुम्हाला 250 मार्क असणार, म्हणजे 125 मार्कचा एक निबंध. आता पोरं म्हणायला लागले सर निबंध कसा लिहायचा. काही काही पोरं तर हे विचारायला लागले निबंधाचे टॉपिक सांगा. अरे पोरं असं नाही होत. तुम्ही थोडं वेळ घ्या. एखादा चांगला एक तुम्हाला एक उदाहरण सांग. एक बॅट्समन आहे जो आल्या आल्या त्यानं 6-4 सुरू केलं आणि दुसरा बॅट्समन आहे जो आला खेळपट्टीवर व्यवस्थित वॉर्मअप केलं, सेटल होण्यासाठी वेळ घेतला. तर मला सांगा लवकर विकेट जाण्याची शक्यता पहिल्याची का दुसऱ्याची. तर पहिल्याची. जो गडबड करतो तो अगोदर जातो बाजूला आणि जो स्थिर राहतो प्रॉपर वेळ घेतो तो यशस्वी होतो. तुम्ही पहिले ही परीक्षा पद्धती समजून तर घ्या. लगेच हे पुस्तक लगेच ते पुस्तक लगेच ते पुस्तक तसं नाही होते राजे. निबंधाचं सुद्धा निबंधाची तयारी कशी करायची यासाठी आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर लेक्चर्स होणार आहेत. एकदम सिंपल सांगितलं तुम्हाला. निबंध कसे लिहायचे काय नाही. इव्हन तुमचे काही निबंध लिहिलेले तपासून सुद्धा फॅकल्टी मेंबर देतील. मग पोरं विचारतो उद्या पाठवू का. अरे उद्या नाही, थांबा थोडं पहिले सगळे प्रिलिम्स वगैरे व्यवस्थित होऊ देत. सगळं सिलेबस सेटल होऊ द्या व्यवस्थित. लगेच नका काही करू. निबंध लिहिण्यासाठी काय लागते माहितीये पोरं तुम्हाला. एक विचारांची डेप्थ लागते. पहिला पॅरेग्राफ दुसरा दुसरा तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या चौथा पाचवा सहाव्यात असे रिफ्लेक्ट झाले पाहिजे. लिंक लागते. एखादं पुस्तक वाचतो आपण, आपलं आयुष्य घडताना पुस्तक अनेक लोकांनी वाचलं, तुमच्यापैकी बऱ्याच जण ते काय सुंदर लिहिलं. ते एक लिंक आहे माझ्या लिहिण्यामध्ये नाही का. समोरच्याच्या हृदयाला हात घालणारी भाषा, व्यवस्थित कंटेंट आणि लिखाणाची एक लिंक, ही निबंधामध्ये गरजेच्या गोष्टी आहेत. पण आता या निबंधाच्या पेपर विषयी मी जास्त बोलणार नाही. ते जे आपले संबंधित विषयाचे सर आहे ते बोलतील. फक्त एवढंच सांगतो निबंधाच्या पेपरची पूर्ण तयारी आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर करून घेणार आहोत. क्लिअर. बघा चौथा कप्पा संपवला, पहिला कप्पा संपवला, राहिले 2 कप्पे. त्याच्यातला तिसरा घेतो पहिले. आता कोणता. वैकल्पिक विषय. विषय किती असणार आहेत म्हणाल तर विषय 1. एका विषयाचे पेपर किती असणार आहेत म्हणाल तर 2. आर यू गेटिंग माय पॉइंट. विषय किती असणार आहे 1, पेपर किती असणार आहे 2. मी तुम्हाला उदाहरण. हिस्ट्री असेल कोणाचा तर एन्शियंट आणि मिडेवल इंडियाचा एक पेपर, मॉडर्न इंडिया आणि मॉडर्न वर्ल्डचा दुसरा पेपर. राईट. पॉलिटी असेल कोणाचा, थिअरी आणि थिंकर्सचा एक पेपर, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इंडिया अँड द वर्ल्ड, इंडियन फॉरेन रिलेशन हा वेगळा पेपर. म्हणजे थोडक्यात काय, ठीक आहे एखाद्या वर्षी पुढे मागे होत असेल पुढे, पण थोडक्यात काय एका विषयाचे 2 पेपर, अर्धा विषय इकडं अर्धा तिकडं. जसं एन्शियंट आणि मिडेवल इंडिया हिस्ट्री पेपर ऑप्शनलचा असेल तर पहिला पेपर, मॉडर्न इंडिया मॉडर्न वर्ल्ड दुसरा पेपर. विषय 1, पेपर 2, प्रत्येक पेपरला 3 तास. आता काही पोरं म्हणाले सर आम्ही ऑप्शनल कधी सुरू करायचा. अरे बाळांनो लगेच नका करू. मी तर तुम्हाला सांगतो 2 महिने कुठं ऑप्शनलचा 2 महिने क्लासही नका लावू. 1-2 महिने पहिले तुम्ही स्थिर स्थावर व्हा.
आपण आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर ऑप्शनलची सुद्धा तयारी करून घेणार आहोत. ते सुद्धा खूपच कमी फीस मध्ये होईल. मी सांगतो तुम्हाला, खूप कमी फीस मध्ये होईल. पण तुम्ही बरेच जण म्हणाले की मग आत्ताच सुरू करायचं का ऑप्शनल? नाही, किमान दिवाळी होईपर्यंत तरी तुम्ही ऑप्शनल सुरू नका करू. हा विचार करून ठेवा. जनरली आपल्याकडे कोणता विषय होईल ऑप्शनलचा? हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि ऍग्रिकल्चर. हे एवढ्या विषयांचा आपण सध्या विचार केला. आणि आपण जेव्हा राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर ऑप्शनल घेऊ तेव्हा त्याची फीस खूप कमी असेल, तुलनात्मकरित्या खूपच कमी असेल. बरोबर. तर वैकल्पिक विषय किती असणार आहेत? एक विषय निवडायचा तुम्हाला. पेपर किती असेल? 2 विषय, 1 पेपर 2. क्लिअर झालं ते? आता येऊ महत्वाचा विषय, तो म्हणजे सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज. किती पेपर आहेत जनरल स्टडीजचे एकदा बघून घ्या. हे बघा तुमच्या स्क्रीनवर टाकलंय मी. 4 पेपर. कोणते कोणते? पहिला पेपर इतिहास, भूगोल, संस्कृती, समाज. इतिहास, भूगोल, संस्कृती, समाज. दुसरा पेपर राज्यघटना, राज्यव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध. थोडक्यात पहिला इतिहास भूगोल, दुसरा राज्यघटना, राज्यव्यवस्था म्हणून आपण पाहिजे तर आपल्या बोली भाषेत. तिसरा आर्थिक विकास, पर्यावरण, कृषी, जैवविविधता, हे सगळं. थोडक्यात पहिला इतिहास भूगोल, दुसरा राज्यव्यवस्था, तिसरा इकॉनॉमिक्स, काही टेक्नॉलॉजीचा पार्ट, ऍग्रिकल्चर. त्याच्यात चौथा पेपर हा खूप नवीन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? एथिक्स, नीतिशास्त्र, सचोटी आणि कल. नीतिशास्त्र, सचोटी आणि कल. नवीन वाटतं की नाही हे सगळं आपल्याला? पण डोंट वरी, जेव्हा ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न आला तेव्हा सुद्धा पूर्व हा आपल्याला नवीनच होता ना. काही दिवसात आपण सरावत असतो. आता मी पुणे ऑफिसला असतो राजमुद्राच्या, खेड्यापाड्यातून मुलं मुली येत असतात भेटायला, भरपूर येतात रोज. नवीनच आले की हे सगळं शहर, हे ते सगळ्या गोष्टी नवीन वाटतात, मन लागत नाही, तर माणूस डिस्टर्ब राहतो. पण एखादा महिना गेल्यावर मग रुळतो. तसं या सिलेबसचा. तुम्ही बघा, जिथं कुठे तुम्ही अगोदर शाळा, एक पहिली शाळा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले असतात, तिथं तुम्हाला वृक्षपणा आहेत. दुसऱ्यावरून तिसऱ्या गेल्यावर ते पहिलं तर आठवते. तसे सेम थिंग आहे. हे पॅटर्न आहे ना, एकदा आपण याला जुळवून घेईपर्यंत अवघड वाटेल, नंतर नाही. क्लिअर? तसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर फ्रेंड्स? प्रिलिम्स काय सांगितलं? जीएसचा पेपर, सीसेटचा पेपर. तिथं महत्वाची गोष्ट सीसेट क्वालिफायर, राईट? मेन्स 750 मार्क साठी आहे. आणि ते लँग्वेजचे चौथ्या कप्प्यातले मराठी आणि इंग्लिशचे मार्क धरले का आपण याच्यात? नाही. या 1750चे विभाजन कसं आहे? निबंध 250 मार्क, साधारणतः 2 निबंध लिहायचे असतील. दुसरं वैकल्पिक विषय, एक विषय निवडायचा, तुम्हाला निवडायचं. एक विषय 2 पेपर, प्रत्येक पेपर 250 मार्कला. म्हणजे इथं 500 झाले, 250 500 750. जीएस चे 4 पेपर, प्रत्येक पेपर 250 मार्कला. 250 गुणिले 4 1000. हे निबंधाचे 1250, 1250 आणि ऑप्शनलचे 500,
1750 बघा, पहिल्यांदा माझं गणित एवढं पटकन बरोबर आलं. म्हणून मी सांगतो पोरो, पहिले तुम्ही पॅटर्न समजून घ्या, काय आहे त्याच्यात. काहीच नाही, हे नाही ते नाही, अचानक घाबरून जायचं, अचानक विकेट सोडून पळायचं, त्याला काय अर्थ सांगा बरं. आज एक काम करायचं तुम्ही सर्वांनी, आता आपल्या याच्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट मारता येईल बहुतेक. स्क्रीनशॉट मारता आला ना, या दोन गोष्टींचे स्क्रीनशॉट मारा. कशाचे? हे बघा, याचे एक मारा, चला घ्या स्क्रीनशॉट याचा. घेतला? थांबा, पुढचा. घ्यायचं एक स्क्रीनशॉट, लोगो येऊ द्या आपल्या राजमुद्रेचा बरं का. घेतलं स्क्रीनशॉट. आता काय करा, सगळ्यात पहिले या दोन स्क्रीनशॉटच्या तुम्ही झेरॉक्स काढून आला आणि घरामध्ये लावा बरं. या दोन स्क्रीनशॉटच्या झेरॉक्स काढून आणा आणि घरामध्ये लावा. अरे पहिले नवीन पॅटर्न काय आहे आपल्याला कळायला तर पाहिजे ना. अत्यंत सोप्या भाषेत दोन चार्ट करून मी हे तुम्हाला सर्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप यू अंडरस्टँड. प्रिलिम्स 2 कप्पे, मेन्स 4 कप्पे, त्याच्यातला भाषा विषयाचा क्वालिफाय आहे पण ते 25% आणि 75 मार्क्स गरजेचे, 300 पैकी 75 मार्क्स. मराठी आणि इंग्लिश ते क्वालिफाय आहे, त्याचे या 3 मध्ये त्याचे मार्क धरले जातील का? नाही. यात म्हणजे एमपीएससी ची अंतिम यादी लावताना हे चौथा कप्पा नाही पकडला जाणार, तर पहिले 3 कप्पे आणि मुलाखतीचे गुण पकडले जातील. पहिले 3 कप्पे आणि मुलाखतीचे गुण पकडले जातील. क्लियर हो गए जी? डन. हे स्क्रीनशॉट काढायचे, आज रूम मध्ये आणून लावायचे. घेऊ पुढे. चला, काय झालं ब्रो, संरचना एकदा पहली बात यह है कि हमने समझ लेना चाहिए सब बात. हा पुढचा मुद्दा, काही महत्वाच्या बात. फक्त याच्याविषयी एक गोष्ट स्पष्ट करतो. एक एक घेऊ आपण. पूर्व परीक्षेचे पेपर कशात असतात? मराठी आणि इंग्रजीतच असतात पेपर. बायलिंग्वल पेपर असतात. मराठीमध्ये असतो पेपर, खाली इंग्रजीत. मराठीमध्ये प्रश्न असतो पूर्व परीक्षेचा, खाली इंग्रजीमध्ये असतो. मराठीमध्ये असतो, इंग्रजीमध्ये असतो. बरोबर. जे कम्फर्टेबल आहेत ते. तुम्ही म्हणा की तिसऱ्या भाषेत नाही येणार पेपर, अजिबात. तसंच मेन्सचे आहे, मेन्सचे जे पेपर आहेत ते इंग्लिश मध्ये असतील नाहीतर मराठीत असतील. इंग्लिश मध्ये असतील किंवा मराठीत असतील. सिंपल लक्षात घ्या, पूर्व परीक्षा ही मराठी आणि इंग्लिश मध्ये असेल, मुख्य परीक्षा ही मराठी आणि इंग्लिश मध्ये. तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्ही ते सोडू शकता. फक्त इथं हा जो दुसऱ्या याच्यामध्ये उल्लेख केला नाही की मुख्य परीक्षा भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या 22 भाषापैकी कोणत्याही भाषेत देता येते, हा यूपीएससीचा क्लॉज आहे ऍक्च्युअली. याच्याविषयी एमपीएससीच्या याच्यात काय ते मी सांगतो तुम्हाला. राईट, ओके. मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक असते. म्हणजे काय? यू हैव टू राइट डाउन द आंसर. कल हमने देखा था. तुम्हाला उत्तर लिहायला पाहिजे. काल तुम्हाला आठवते का मी सांगितलं होतं 1857च्या उठावाची कारणे आणि परिणाम लिहा. यू हैव टू राइट द आंसर. तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर लिहायला पाहिजे, शोधायचं नाही. काल तुम्हाला आठवतं का परत? थोडक्यात एक फरक सांगितला होता नवीन आणि जुन्या पॅटर्न. परत एकदा रिपीट करतो, पाणी पिऊ देत जरा.
काय, जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता MCQचा, त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर शोधावं लागायचं. जे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला त्याच्यात उत्तर लिहावं लागतं, शोधायची गरज. दिस इज द एकदम काय म्हणतात त्याला, दिस इज द एक्झॅक्ट डिफरन्स, एकदम मुख्याचा फरक आहे. डन. पहिला मुद्दा, मुख्य पूर्व आणि मुख्य परीक्षा मराठी किंवा इंग्लिश मध्ये देता येईल. प्रश्न मराठी किंवा इंग्लिश मध्ये असते. मुख्य परीक्षा वर्णनात्मक असते, लिखना पडेगा आपको. अक्षर कसं पाहिजे, कालचं आठवते का काही? अक्षर अत्यंत सुंदर पाहिजे. हे माझं वाक्य बरोबर आहे का चूक आहे? अक्षर कसं पाहिजे, स्वच्छ आणि अचूक. कसं पाहिजे, स्वच्छ आणि अचूक. क्लिअर? ओके. आता अंतिम यादी कशी लावली जाते ती एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, मग पुढे घेता येईल. थोड्या वेळाखाली तसं मी त्याचा उल्लेख केला. तुम्हाला मुख्य परीक्षेला जेवढे गुण असतील ते गुण आणि पूर्व परीक्षेचे गुण या दोन्ही गोष्टीला एकत्र करून अंतिम यादी लावली. सॉरी, मुख्य परीक्षेचे गुण, सॉरी जरा कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालं. मुख्य परीक्षेला तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि मुलाखतीला मिळालेले, मुख्य परीक्षेला मिळालेले मार्क्स आणि मुलाखतीला मिळालेले मार्क्स, हे सगळं, मुलाखत किती मार्कला माहिती तुम्हाला, 275 मार्क्स UPSC पॅटर्न. हे दोन्ही मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स एकत्र करून अंतिम यादी लावली जाते. इज इट क्लिअर? बघून घ्या एकदा ही स्लाइड. आतापर्यंत काय काय सांगितलं? पूर्व परीक्षा 2 पेपर, प्रश्न GS चे 100, मार्क्स 200. CSAT प्रश्न 80, मार्क्स 200, पण CSAT क्वालिफाय असतो सांगितलं. मेन्सचं काय सांगितलं? 4 कप्पे, पहिला निबंधाचा, दुसरा GS चा, तिसरा ऑप्शनलचा, चौथा भाषा विषय मराठी इंग्लिश. तिथे एक सांगितलं की भाषा विषय क्वालिफाय असतात. ऑप्शनलच्या बाबतीत काय सांगितलं? यू हॅव टू चूज द आन्सर, चूज द ऑप्शनल, तुम्हाला ऑप्शनल निवडायला पाहिजे. ऑप्शनलचे किती पेपर असतात? 2. GS चे किती पेपर असतात? 4. निबंधाचे किती पेपर असतात? 1च. निबंधाचा 1 पेपर. डन. मग त्याच्यानंतर दुसऱ्या स्लाइड, तिसऱ्या स्लाइडवर काही महत्वाचे मुद्दे सांगितले. प्रश्न कोणत्या भाषेत असतात, उत्तर कोणत्या भाषेत लिहिता येतात, आणि त्याच्यातच तुम्हाला इंटरव्ह्यू विषयी सांगितलं. अंतिम यादी कशी लागते, मुलाखतीचे गुण आणि तुमच्या मुख्य परीक्षेचे गुण एकत्र करून. मुलाखत म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी किती मार्क्सला असते? 275. पण आता काही मजेशीर अनुभव येत असतात, मी सहज म्हणून तुम्हाला सांगतो. आता काही ऍडमिशन घ्यायला आलेले विद्यार्थी मित्र हे विचार, सर मुलाखतीची तयारी कशी करून घेणार, कधी करून घेणार? एवढं तुमच्यापैकी आपल्या ऑनलाईनलाही कोणीतरी विचारलं. फ्रेंड्स, मुलाखतीची तयारी तोपर्यंत करून काहीच फायदा नाही जोपर्यंत तुम्ही मेन्सला चांगला स्कोर करत नाही. तुम्ही जर प्राथमिक अवस्थेमध्ये असाल तुमचा अभ्यास, तर मुलाखतीची तयारी अजिबात हात लावू नका. जेव्हा कधी मुलाखतीला पात्र व्हाल किंवा मेन्सला चांगले पेपर जातील वगैरे वगैरे व्यवस्थित होईल, यू कम टू मी. 8 दिवसात मी तुमची अत्यंत व्यवस्थित तयारी करून घेतो.
पण नको त्या गोष्टीला नको त्या वेळी हात घालायचा नाही. मी काय बोललो, नको त्या गोष्टीला नको त्या वेळी हात घालायचा नाही, म्हणजे आत्ताच मुलाखतीची तयारी अजिबात सुरू करायची नाही. आता काय करायचं सांगा बरं, काय करायचं? फक्त अभ्यास करायचा, फक्त अभ्यास करायचा, बाकी नको ते विचार अजिबात करायचा नाही. राईट? तुम्हाला मुलाखतीला कधी बोलवलं जाईल फ्रेंड्स? जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा पास व्हाल तेव्हा. राईट पोरो? हे दॅट वॉज द कंपोजिशन ऑफ एक्झामिनेशन किंवा स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन आपण त्याला म्हणूया. म्हणजे पूर्व परीक्षा 2 पेपर, मुख्य परीक्षा हे कप्पे 4 सांगितले, 1 2 3 4, चौथा क्वालिफाय, त्याच्यानंतर मुलाखत 275 मार्क्स. अंतिम यादीत तुमचं नाव कसं येईल, रँक कशी येईल? मुख्य परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण मिसळून. प्रिलिम्स ती चाळणी परीक्षा असते. आय होप यू अंडरस्टँड. तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती झालेल्या असाव्यात असं मला वाटते. बरोबर? राईट? एकदा आठवण करून घ्या बरं सगळं. आपल्या माननीय पंतप्रधानांचं एक छान वाक्य मी कुठेतरी ऐकलो, एखादी गोष्ट सुरू करताना तुम्हाला त्याचा शेवट माहित पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, शेवट कधी माहिती होईल पोरो? पूर्ण आपल्याला ते रोड मॅप माहित पाहिजे. आज तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करता, तर तुम्हाला हे माहित पाहिजे प्रिलिम्स प्रॉपर काय आहे, किती मार्कला आहे, किती पेपर आहेत, विषय कोणते आहेत, मेन्स नेमकं काय आहे, किती मार्कला आहे, विषय कोणते आहेत, पेपर्स किती आहेत, त्याचे कप्पे किती आहे, काय क्वालिफाय आहे, काय क्वालिफाय नाही. पूर्व परीक्षेला सीसॅट क्वालिफाय आहे, मेन्सला भाषा विषय क्वालिफाय आहे. हे 2 झाल्यानंतरच मी मुलाखतीला पात्र होईल हे तुम्हाला माहित पाहिजे. तर या परीक्षा पद्धतीची व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये केला. राईट? प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. काही शंका असल्या तर परत एकदा हा व्हिडिओ बघा. घेऊ पुढे. छान. हा, हवं तर लिहून काढा बरं का पोरांनो. हे नंतर तुम्ही वहीवर वगैरे जे नवीन सुरुवात करतात, शुरुआत अच्छी होनी चाहिए. देखो, एकदा बघून घेऊ पुढे काय. स्लाइड कशी जावे व्यवस्थित बघा. किती मी करून आलोय तुम्ही बघा. आता तुम्हाला लक्षात येईल. फार फर्स्ट इयर पासून काय करायचं ते सगळं काढून आणलंय. आता एक तर क्लिअर आहे, तुम्हाला ह्या परीक्षेची संरचना स्पष्ट कळाली. राईट? आता बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न, अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा करायचा, बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न. शुरुआत कहां से करें? मी राजमुद्रा ऑनलाईन साठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना काही छोट्या छोट्या व्यवस्थित गोष्टी सांगतो.
तुमच्या सर्वांसाठी. एक बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मी तुम्हाला जे परीक्षेचं स्ट्रक्चर सांगितलं पुरव, हे तुम्ही, मी बोललो की ते 2 पेपर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला माहित असू द्या. क्लिअर? परीक्षेची संरचना सगळ्यात पहिले माहिती पाहिजे. 2, अभ्यासक्रम. अभ्यासक्रम खूप व्यवस्थित माहित पाहिजे. आपण 1-2 दिवसामध्ये अभ्यासक्रमाची PDF जी काही प्रिलिम्सची आहे, जी काही मेन्सची आहे, ते आपल्या याच्यावर अपलोड करू, आपल्या ऍपवर करूया, टेलिग्राम चॅनलला करू. अभ्यासाची PDF अभ्यासक्रमाची. थोडक्यात काय, मी कायम सांगत असतो, आता फक्त मी खूप वेळेस सांगितलं तुम्हाला, आपली सप्तपदी माहिती आहे ना, सप्तपदी 7 व्हिडिओज, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांची ओळख, हे सगळं स्टेट बोर्ड, NCERT वगैरे वगैरे सर्व खूप काही तुम्हाला माहिती आहे सर्व, बरोबर. तर आता हे शॉर्ट मध्ये सांगणार आहे. तुम्ही एखाद्या परीक्षेचा अभ्यास सुरू करताना, आता तुम्ही MPSC नव्यानं सुरू करताय, जे विद्यार्थी मित्र सुरू करतायत त्यांच्यासाठी सांग. पहिला मुद्दा, जे स्ट्रक्चर सांगितलं त्याचे प्रिंट काढून घरात चिपकून ठेवायच्या. हॉस्टेलमध्ये जिथं कुठं राहताय तिथं, शक्य नसेल तर वहीच्या पहिल्या 2 पानावर ते स्ट्रक्चर लावून ठेवायचं, ते स्लाइड प्रिंट काढायला सांगितलं होतं. सेकंड थिंग, जो सिलेबस आहे, सिलेबस मला आणखीन आठवते, आम्ही UPSCचा अभ्यास करत असताना मला आणखीन आठवते की आम्ही UPSCचा अभ्यास करत असताना सिलेबस एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये यायचं, तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पब्लिकेशन. तो सिलेबस आम्ही काढायचे, त्याला मराठी ट्रान्सलेट करायचे आणि तो वहीवर लिहून ठेवायचे किंवा चिपकवायचे ते वहीवर. तुम्ही जे तुमची प्राथमिक डायरी आहे ना, त्याच्यामध्ये सिलेबस, परीक्षेची संरचना पहिले, सिलेबस दुसरे माहित पाहिजे पुरो, एकदम प्रॉपर. यू मस्ट पिन पॉइंट इन्फॉर्मेशन ऑफ सिलेबस अँड क्वेश्चन पेपर. माझ्या या वाक्याचं महत्व तुम्हाला नंतर काही दिवसानंतर कळलं नाही तर. सिलेबस एकदम प्रॉपर माहित पाहिजे. PDF आता त्याचं सगळीकडे सर्क्युलेट झालंय, प्रिंट काढायची आणि त्याला दररोज पाहायचं, दररोज पाहायचं. राईट? पहिले परीक्षेची संरचना, त्यासोबत अभ्यासक्रम. दुसरं, मागील किमान 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. एकदम मजेशीर मुद्दा आहे. का मजेशीर आहे, मी का हसत असेल? आणखीन या अभ्यासक्रमावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने एकही पेपर घेतला नाही ना. मेन्सचा झाला का पेपर? नाही. मग इथं प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे कशाचे अपेक्षित आहे, तर पूर्व परीक्षेच्या फक्त. कशाचं अपेक्षित आहे? पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण किंवा माहिती असाव्यात तुम्हाला. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर आपण आपल्या सप्तपदीमध्ये दुसरा व्हिडिओ बनवला होता, आठवलं का? त्या सप्तपदीची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली आज मी देतो. दुसरा मुद्दा, क्वेश्चन पेपर. तिसरा मुद्दा, राज्य बोर्डाची पुस्तके आणि NCERTच्या पुस्तकांचे वाचन व त्यातून नोट्स. बरेच विद्यार्थी मित्र आता भेटतात, कन्फ्यूज झाले जरा, राज्य बोर्ड वाचायचं काही NCERT. एकदम सिंपल थेट उत्तर देतो बरोबर, काही कन्फ्यूज न करता. NCERT तुम्ही ठराविक वाचले तरी चालेल, सगळ्याला सगळे NCERTची पुस्तकं इंग्लिश मध्ये वाचणं गरजेचं नाही. NCERTची पुस्तकं एक तुम्हाला इंग्लिश मध्ये मिळते किंवा हिंदी मध्ये मिळते. तुम्ही म्हणाल त्याचं सगळ्यांचं एकत्रित आलेलं वाचून फायदा नाही त्याचा जास्त, असं माझं वैयक्तिक मत. हिंदी आणि इंग्लिश मध्ये NCERT असतात. हिंदी आपल्याला समजायला सोपी जाते का? हिंदी चित्रपट करतो की नाही, तसंच सगळ्याला सगळे NCERT वाचायचे का? नाही. कोणते वाचायचे?
उद्या मी सांगणारच आहे ते, त्याचा एक चार्ट याच्यावरच. स्टेट बोर्डाची पुस्तकं कोणती वाचायची हे खूप महत्वाचं आहे. स्टेट बोर्डाची कोणती पुस्तकं वाचायची याच्यासाठी मी उद्या एक चार्ट तर तुम्हाला सांगतोच, पण आपल्या मनोहर भोळे ऑफिशियल नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तो चार्ट टाकलेला आहे. आता परत एकदा टाकतो. स्टेट बोर्डाची पुस्तकं समजून घेऊन वाचा. बरेच पोरं म्हणतात की आता एनसीआरटी वाचायलाच पाहिजे, असंच करा. तसं काही नाही. वाचले तर ठीक, नाही वाचले तर जाऊ. वाचले तरी एनसीआरटी सिलेक्टेड वाचावेत. मी काय बोललो, एनसीआरटी वाचले तरी सिलेक्टेड वाचावे. क्लिअर. पहिला मुद्दा स्ट्रक्चर विथ सिलेबस. सेकंड क्वेश्चन पेपर but prelims only. Third, state board and selected NCERT. हो गया 3 4. खूप महत्वाचा काय भाग आहे, चांगली पुस्तकं वापरायला पाहिजे. त्या पुस्तकं समजून वाचायला पाहिजे. ती पुस्तकं समजून वाचल्यानंतर महत्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन केलं पाहिजे. अंडरलाईन केलेले मुद्दे लिहून काढले पाहिजेत. थोडक्यात काही नोट्स काढल्या पाहिजे. अगोदर प्रिलिम्स आणि मेन्स साठी एकच प्रकारच्या नोट्स असायच्या, आता तसं जमणार नाही. मेन्स साठी तुम्हाला विषय किती समजला ते खूप गरजेचं असते. त्याच्यामुळे मेन्स साठी तुम्हाला नोट्स काढताना हे लक्षात ठेवा की विषय समजल्याशिवाय नोट्स काढायच्या नाही. चौथा मुद्दा आहे आपला दर्जेदार अभ्यास साहित्य. उदाहरणार्थ पॉलिटीला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, हिस्ट्रीला बिपिन चंद्र सरांचं पुस्तक, असे पुस्तकं समजून घेऊन वाचणे. आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर वाचन कसं करायचं आणि नोट्स कशा काढायच्या याच्याविषयी एक व्हिडिओ मी आता घेणार आहे 2-3 दिवसात, तेव्हा मी तुम्हाला त्याचं डिटेल्स सांगतो. आता थोडक्यात एवढं सांगतो, समजून घेऊन वाचन करा. समजलं नाही, लाल शेण तिथं लिहा ना की हा विषय एवढा भाग मला नाही समजला, ते कसा समजून घ्यायचं ते काल सांगितलं होतं, आणखीन ते याच्यात सांगतो मी तुम्हाला. पण चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अभ्यास साहित्य तुमचं चांगलं पाहिजे. मी कायम म्हणत असतो, तुम्हाला जर पैलवान व्हायचं असलं तर खुराक पाहिजे. पैलवान व्हायचं असलं तर खुराक पाहिजे, आहे की नाही? तसं इफ वॉन्ट गुड पोस्ट मस्ट हॅव गुड स्टडी मटेरियल, क्वालिटी स्टडी मटेरियल. इज इट क्लिअर फ्रेंड्स? चौथा मुद्दा. मग त्या पुस्तकांची यादी वगैरे ते सांगतो ना मी तुम्हाला, काही दिवस गेले की आपल्या याच्यावर टाक. 5वा 6वा 7वा मुद्दा तुम्हाला आत्ताच लागू होत नाही. फक्त एकदा वाचून घेतो. उत्तर लेखनाचा व त्यात सरावाचा प्रयत्न करणे, अभ्यासाचे रिव्हिजन आणि सराव चाचण्या देऊन चुका शोधून त्याचे विश्लेषण करणे, हे 3. पण 5, 6, 7 हे आत्ताच तुम्हाला लागणार नाही, पण 5व्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कधी? 4 महिन्याचा अभ्यास झाल्यानंतर. आत्ताच लिखाणाची प्रॅक्टिस करू नका. आडातच नाही तर पोरेत कुठून येणार आहे? आर यू गेटिंग माय पॉइंट? आडातच नाही तर पोरेत येईल का? नाही. त्याच्यामुळे पहिले पोरांनो 3-4 महिने चांगला अभ्यास करा. 3-4 महिने अभ्यास केल्यानंतर मग उत्तर लेखनाचा सराव करा, निबंधाचा सराव करा. पण त्यासाठी दर्जेदार अभ्यास साहित्य वापरून अभ्यास करा. very shortly I will revise it. First, परीक्षेचं स्ट्रक्चर. सेकंड, व्यवस्थित सिलेबस माहित असणे. थर्ड, प्रिलिम्स क्वेश्चन पेपर. फोर्थ, स्टेट बोर्ड एनसीआरटी. स्टेट बोर्ड व्यवस्थित कोणते वाचायचे ते मी टाकतो म्हणालो टेलिग्रामला. एनसीआरटी सिलेक्टेड. त्याचा पुढचा पॉइंट, दर्जेदार अभ्यास साहित्य वापरून नोट्सची
निर्मिती, त्याच्यासाठी विषय समजून घेऊन वाचणे. ओके डिअर ऑल, आज काय पाहिलं आपण? राजमुद्रा ऑनलाईनच्या या प्लॅटफॉर्मवर पोरांनो आज आपण परीक्षेची संरचना पाहिली, नेमकं काय प्रकार आहे. नेक्स्ट पहिले स्ट्रक्चर पाहिलं, म्हणजे हे संरचना कशी 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 आहे, राईट. दोन त्याच्या खोलात शिरलो, कोणते विषय किती मार्क्स आहेत. अगोदर पाहिलं पूर्व मुख्य मुलाखत, नंतर पूर्वला काय आहे, मुख्यला कोणते 4 कप्पे आहेत हे पाहिलं, कुठं क्वालिफाय आहे कुठं क्वालिफाय नाही ते पाहिलं, मार्क्स किती आहेत ते पाहिलं, त्याच्यातले उपघटक पाहिले. आणि या आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण अभ्यास कसा करायचा तेही पाहिलं, सुरुवात कशी करायची. Shall I repeat it? Structure plus syllabus, first point. Prelims questions paper मागच्या 5 वर्षाचं, सेकंड पॉइंट. थर्ड स्टेट बोर्ड बऱ्यापैकी NCERT सिलेक्टेड, थर्ड पॉइंट. फोर्थ चांगली पुस्तकं वापरून विषय समजून घेऊन वाचायचं, बरोबर. शक्य असलं तिथं व्यवस्थित कन्सेप्च्युअल अंडरलाईन करायची, त्याचा तुम्हाला नंतर नोट्स काढण्याला फायदा होईल. पोरांनो आज आपलं दुसरं लेक्चर होता, उद्या तिसरं असेल, मीच घेणार आहे उद्या तिसरं लेक्चर. त्याच्यामध्ये आणखीन हा भाग कसा डिकोड करता येईल, MPSC नवीन पॅटर्न, संरचना आणि अभ्यास पद्धती याच्यावर आपण बोलतोय. म्हणजे आजचा जो काय भाग असेल तो मी उद्या परत एकदा बोलणार आहे, राईट. ऍडमिशन सुरू झाले, 940 3330 हा नंबर, 940 500 83 84 हा नंबर, 940 500 500 म्हणजे 500 हा, 84 85 हा नंबर. इथं तुम्ही चौकशी करू शकता. फ्रेंड्स, जे शिक्षक आपले पुणे ऑफलाईनला शिकवायला आहेत तेच ऑनलाईनला शिकवायला, जे नोट्स आपण पुण्यात देतो तेच ऑनलाईनला देतो. वी विल डू आवर बेस्ट फॉर युअर सक्सेस. तुम्हीच लोकांनी एक टॅगलाईन लावली, ती टॅगलाईन आमच्यावरची जबाबदारी वाढवते, ते म्हणजे ए ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आणि तुमचा हा विश्वास कायम राखण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता ऑनलाईन शिक्षणाच्या या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर आपण सगळेजण भेटू. तोपर्यंत नमस्कार.